उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर राज्य मंत्रिमंडळातल्या शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत एक बैठक घेतली। मंत्री शंभूराज देसाई यांच्या पावनगड या शासकीय निवासस्थानी जवळपास तासभर ही बैठक झाली। राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली। सत्ताधारी महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेत जाहीर वक्तव्य न करण्याच्या सूचना या बैठकीत मंत्र्यांना देण्यात आल्या। हिंदीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्याच्याही सूचना बैठकीत देण्यात आल्या। हिंदीबाबतचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता हे सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले। तसंच मराठी भाषेसाठी राज्य सरकारने घेतलेले निर्णय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावे यासाठीही बैठकीत सूचना देण्यात आली। एकनाथ शिंदेंनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आपल्या मंत्र्यांना काय सूचना दिल्या आपण त्या पाहूयात ग्राफिक्समधून। महायुतीत मिठाचा खडा पडेल अशी वक्तव्य करू नका। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चोख प्रत्युत्तर द्या। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी हिंदी सक्तीचा निर्णय घेतला हे सर्वांपर्यंत पोहोचवा। मराठी भाषेसाठी सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा। आणि आता एक मोठी बातमी काँग्रेसच्या गोटातून। आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि